अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं ते पाहूयात, अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं। यासाठी तुम्हाला कोणत्याही फार मोठ्या गोष्टींची अजिबात गरज नाहीये। त्याच्यामध्ये सरळ साधा भक्तिभाव आणि श्रद्धा खूप महत्वाची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कोणतेही कार्य व्रत संकल्पाशिवाय करू नये असा संकेत आहे। त्यामुळे सगळ्यात आधी श्री गणपती, श्री कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता व श्री गुरुदेवांचे स्मरण करून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा। त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी, देवाऱ्यातील सर्व देवांना नमस्कार करावा, उजव्या तळहातावर पळीभर जल घ्यावे। तसेच श्री गणपतीचे व श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून पुढील संकल्प करावा की हे सद्गुरू स्वामी समर्थ, तुम्ही भक्तांचे रक्षण करते आहात, दीनांचे तारक आणि अनाथांचे नाथ आहात। तुम्हाला सद्भावे शरण आलेल्यांची तुम्ही कधी उपेक्षा करत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने स्वतःचं नाव उच्चारून त्यानंतर तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की या व्रताने संतुष्ट होऊन किंवा मी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करणार आहे, या ग्रंथाचं पठण करणार आहे आणि यानं संतुष्ट होऊन माझी मनोकामना आपण पूर्ण करावी अशी आपणास प्रार्थना करत आहे। असे म्हणून तळहातावरील संकल्पयुक्त जल ताम्हणात सोडून श्री गणेशाला तुम्हाला काय करायचं आहे तर एक फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। त्यानंतर ताम्हणातील ते जल न चुकता तुळशीला घालायचे। आता त्यानंतर तुम्हाला गणपतीची पूजा करायची आहे। तर गणपतीची पूजा करताना आपण पंचोपचार पूजा करतो साधारणतः। तर ती पंचोपचार पूजा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय की हळदी कुंकुम जे काही असेल, अष्टगंध असेल, ते तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांना व्हायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक पुष्प जे आहे ते गणपती बाप्पांना समर्पित करायचं आहे। ते पुष्प समर्पित केल्यानंतर आता जो धूप आणि दीप आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचं आहे। धूप दीप दाखवल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवताना न चुकता खाली मंडल करायचं आहे। अशा पद्धतीनं मंडल केल्यानंतर नैवेद्य ठेवायचा आहे आणि नैवेद्य ठेवल्यानंतर तो गणपती बाप्पांना नैवेद्यम समर्पयामी अशा पद्धतीनं म्हणायचं आहे। आता गणपतीची पूजा झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला काय करायचंय स्वामी समर्थांची पूजा करायची आहे। तर स्वामींची ही पूजा तुम्हाला पंचोपचार पद्धतीनं करायची आहे आणि पंचोपचार पद्धत अतिशय सोपी असते। त्याच्यामध्ये काय करायचंय सगळ्यात आधी तुम्हाला स्वामींना अष्टगंध लावून घ्यायचा आहे। स्वामींना अष्टगंध लावून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर एक फूल स्वामींना समर्पित करायचं आहे। तर अशा पद्धतीनं एखादं फूल ते तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता। आता हे फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्याच पद्धतीनं पुढे काय करायचंय की सगळ्यात आधी धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे स्वामींना आणि नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचं आहे। नैवेद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचं पान हवंय। मला आज मी तोडलेलं नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला इथे दाखवू शकले नाही। तर तुळशीचं पान नैवेद्यामध्ये न चुकता स्वामींना ठेवा। अशा पद्धतीनं पूजा पंचोपचार पूजा झाल्यानंतर स्वामींना हे श्रीफळ अर्पण करायचे। हे श्रीफळ अर्पण करताना देखील श्रीफळावर स्वामींना एक दक्षिणा म्हणून तुम्ही जी काही दक्षिणा तुम्हाला ठेवायची ती तुम्ही ठेवू शकता। त्या श्रीफळाचंही तुम्हाला काय करायची पूजा करायची आहे। श्रीफळाची पूजा करताना तुम्हाला त्या श्रीफळाला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचे। त्याच्यानंतर हे फूल अशा पद्धतीनं समर्पित करायचे। फूल समर्पित केल्यानंतर त्या श्रीफळाला देखील तुम्हाला काय करायचंय समर्पित केल्यानंतर स्वामींना दाखवायचं आहे
की स्वामी, हे श्रीफळ मी तुमच्यासाठी समर्पित करत आहे. आजपासून मी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करत आहे. तर ग्रंथाची सुद्धा तुम्हाला काय करायची आहे, पूजा करून घ्यायची आहे. ग्रंथाची पण त्याच पद्धतीनं पंचोपचार पूजा करायची आहे. ग्रंथालाही तुम्हाला काय करायचं आहे की हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू वाहिल्यानंतर तुम्हाला एक पुष्प त्यांना समर्पित करायचं आहे ग्रंथाला देखील, आणि त्याच्यानंतर ग्रंथाची सुद्धा धूप दीप दाखवून तुम्हाला काय करायचे आहे, पूजा करायची आहे. त्यानंतर ग्रंथाला देखील तुम्हाला काय करायचं आहे, नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे. कारण या ग्रंथामधूनच आपल्याला जे हवंय ते भेटणार आहे. म्हणून याची सगळ्यात आधी पूजा करायची आहे. ही पूजा करून झाल्यानंतर आता तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्रामध्ये अफाट शक्ती आहे. तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्या सगळ्या इच्छाकांक्षा सहज पूर्ण होऊ शकतात. तुमचं सर्वतोपरी रक्षण करण्याची जबाबदारी ही जगाचे चालक, मालक, पालक श्री स्वामी समर्थ महाराजांवर आहे. त्याच्यामुळे तारक मंत्र न चुकता म्हणा. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोक ही भीती ना तयाला. अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी द्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ. अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. विभूती नमन्नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती कदा स्वामी जया घे हाती. अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु.